आज रेल्वेमध्ये असं काय झालं की या काकांनी त्या मुलीला त्यांच्या जागेवरून उठवलं. तर जय स्वामीनारायण मित्रांनो, नेमका विषय असा की आज तुमचा ब्लॉगर जातोय सुरत. अच्छा. कारण सुरतून आलाय आपल्या मित्राचं लग्नाचं आमंत्रण आणि तो मित्र कमी आपला भासा जास्त लागतो. मग काय, भासाचं लग्न म्हटलं की मामाला जावंच लागतं. म्हणून मामाने आपल्या 2 बॅगामध्ये 2 जोडी कपडे ठेवले आणि निघालो रेल्वे स्टेशन. मग स्टेशनवरून तिकीट काढलं आणि एकदम उन्हावतीमध्ये वाट बघायला लागलो आपल्या अमरावतीची. कुछ भी. मग अमरावती तर आली पण सोबत गर्दी घेऊन आली. तरी तुमच्या ब्लॉगरने गर्दीमध्ये रेल्वेच्या परदीवर स्वतःला ऍडजस्ट केलं आणि बसताच सुरू झाली आपली गुप्त ब्लॉगिंग. You very चलाक ब्रो. मग माझी ध्यान एका भावाकडे गेली तर भाऊचा एकच पक्ष, फक्त क्रिकेटवर लक्ष. कैसे कैसे लोग रहते. आणि एक काका तर परत टॉयलेटला जात होते. मेरे को जाना पड़ेगा. मग ते दुसरी वेळेस परत आले तर खाली बसलेल्या मुलीला त्यांनी जागेवरूनच उठवलं. सरक उधर. आणि काही लोक तर रेल्वेला स्लीपर बस समजून झोपता, म्हणजे 500चा प्रवास 100 मध्ये करता. एकदम मजा ना. ये बड़ी अच्छी बात. मग मी पण माझ्या मजेसाठी एक काकांचं 299 रिचार्ज 300 मध्ये केलं आणि 1 रुपयाचा फायदा करून घेतला. बहुत तेज हो रहा है. मग असं टाइमपास करत आलो घरी आणि येताच खाल्लं मम्मीचा हाताचा खमण ढोकला आणि खाऊ फिरून मोकळा. चला तर मित्रांनो, तुम्ही आता फॉलो करून घ्या. आता भेटूया मित्राच्या हळदीच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय स्वामीनारायण.